नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या तारखा बघणार आहोत। 23 मे 1498 वास्को द गामा भारतात प्रवेश कलिकत बंदर येथे। 20 एप्रिल 1526 पानिपतची पहिली लढाई, बाबर आणि इब्राहिम लोदी। 05 नोव्हेंबर 1556 पानिपतची दुसरी लढाई, हेमू आणि अकबर। 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनी स्थापना। 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म। 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म। 5 एप्रिल 1663 शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली। 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानचा वध। 16 जानेवारी 1664 शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटले। 14 जून 1665 पुरंदरचा तह। 12 मे 1666 शिवाजी महाराज व संभाजींना औरंगजेबने कैद केले। 19 ऑगस्ट 1666 शिवाजी महाराजांची आग्रा कैदेतून सुटका। 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक। 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन। 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजी राजेंचा राज्याभिषेक। 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी राजेंचे निधन। 23 जून 1757 प्लासीची लढाई, सिराज उद्दौला आणि मीर जाफर। 14 जानेवारी 1761 पानिपतची तिसरी लढाई, मराठे अब्दाली। 22 ऑक्टोबर 1764 बक्सार युद्ध, शहाआलम मीरकासिम शुजाउद्दौला आणि इंग्रज। 22 मे 1772 राजा राममोहन रॉय यांचा जन्म। 19 डिसेंबर 1773 बोस्टन टी पार्टी। 4 जुलै 1776 अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले। 17 मे 1782 सालबाईचा तह। 31 डिसेंबर 1802 वसईचा तह। 11 एप्रिल 1827 महात्मा फुलेंचा जन्म। 28 ऑगस्ट 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना, राजा राममोहन रॉय। 3 ऑगस्ट 1848 महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। 1 जुलै 1852 भारतात पहिले टपाल तिकीट काढले। 26 ऑगस्ट 1852 बॉम्बे असोसिएशनची स्थापना। 16 एप्रिल 1853 भारतात रेल्वेची सुरुवात। 23 जुलै 1856 लोकमान्य टिळकांचा जन्म। 8 एप्रिल 1857 मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा। 10 मे 1857 उठावाला सुरुवात, मिरत। 31 मे 1857 उठावाची नियोजित तारीख। 1 नोव्हेंबर 1858 अलाहाबाद राणीचा जाहीरनामा। 18 एप्रिल 1859 तात्या टोपे यांना फाशीची शिक्षा। 18 ऑक्टोबर 1861 भारतात पहिला फळ दाखल। 12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंदांचा जन्म। 31 मार्च 1867 प्रार्थना समाजाची स्थापना, दादोबा पांडुरंग तरखडकर। 02 ऑक्टोबर 1869 महात्मा गांधीजींचा जन्म। 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना, महात्मा फुले। 26 जून 1874 राजर्षी शाहू महाराजांचा जन्म। 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना, स्वा. दयानंद सरस्वती। 17 नोव्हेंबर 1875 थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना। 18 मे 1882 स्थानिक स्वराज्य कायदा पास। 25 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना। 14 नोव्हेंबर 1889 पंडित नेहरू यांचा जन्म। बालदिन, 24 एप्रिल 1890 मुंबईतील गिरणी कामगारांनी रविवारच्या सुटीची मागणी। 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले यांचे निधन। 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म। 11 सप्टेंबर 1893 शिकागो धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद। 2 एप्रिल 1894 राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक। 10 मे 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना, स्वामी विवेकानंद। 22 जून 1897 चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला। 26 जुलै 1902 शाहूचे मागास, 50% आरक्षण। 16 ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी, लॉर्ड कर्झन। 30 डिसेंबर 1906 मुस्लिम लीगची स्थापना, नवाब सलीमुल्ला व आगा खान। 1 जुलै 1909 कर्झन वायलीची हत्या, मदनलाल धैंगरा। 21 डिसेंबर 1909 जॅक्सनची हत्या, अनंत कान्हेरे। 12 डिसेंबर 1911 बंगालची फाळणी रद्द, पंचम जॉर्ज। 9 जानेवारी 1915 महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले। 28 एप्रिल 1916 महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना। 20 ऑगस्ट 1917 घोषणा जाहीर। 6 एप्रिल 1919 रौलट ॲक्ट मंजूर, काळा कायदा। 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड, अमृतसर। 20 मार्च 1920 माणगाव परिषद, अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर। 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू। 1 ऑगस्ट 1920 असहकार चळवळ सुरू। 5 फेब्रुवारी 1922 चौराचौरी येथील हत्याकांड। 1 जानेवारी 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना। मो. नेहरू व सी.
आर. दास. 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. डॉक्टर. आंबेडकर. 9 ऑगस्ट 1925 काकोरीकट. आर. बिस्मिल. सी. आझाद. ए. उल्ला खान. 20 मार्च 1927 चवदार तळ्याचा सत्याग्रह. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती ग्रंथाचे दहन. 8 नोव्हेंबर 1927 सायमन कमिशनची नियुक्ती. 3 फेब्रुवारी 1928 सायमन कमिशन भारतात आले. 28 ऑगस्ट 1928 नेहरू रिपोर्ट अहवाल सादर. 17 फेब्रुवारी 1928 सॉडर्सची हत्या. भगतसिंग राजगुरू. 8 एप्रिल 1929 भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला. 2 मार्च 1930 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. 12 मार्च 1930 महात्मा गांधीच्या दांडी यात्रेला सुरुवात. 5 एप्रिल 1930 महात्मा गांधी दांडी येथे पोहोचले. 6 एप्रिल 1930 दांडी येथे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला. 18 एप्रिल 1930 चितगाव कट. महिलांचा सहभाग. 15 मे 1930 सोलापूर जिल्ह्यात मार्शल लॉ लागू. 12 डिसेंबर 1930 ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान. 12 जानेवारी 1931 के. हुसेन एम. धनशेट्टी के. सारडा जे. शिंदे यांना फाशी. 12 नोव्हेंबर 1930 पहिली गोलमेज परिषद भरली. 27 फेब्रुवारी 1931 चंद्रशेखर आझाद यांनी हौतात्म्य पत्करले. 5 मार्च 1931 गांधी आयर्विन करार. 23 मार्च 1931 भगतसिंग राजगुरू सुखदेव फाशी. शाहीद दिवस. 16 एप्रिल 1931 मुळशी सत्याग्रहाला सुरुवात. सेनापती बापट. 7 सप्टेंबर 1931 दुसरी गोलमेज परिषद भरली. 16 ऑगस्ट 1932 रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाडा. 20 सप्टेंबर 1932 येरवडा कारागृहात गांधीचे आमरण उपोषण. 24 सप्टेंबर 1932 गांधी व आंबेडकर पुणे करार. 17 नोव्हेंबर 1932 तिसरी गोलमेज परिषद. 23 ऑक्टोबर 1935 आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा. 13 मार्च 1940 ओडवायरची हत्या उद्धम सिंग. 17 ऑक्टोबर 1940 वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात. 23 मार्च 1942 क्रिप्स कमिशन भारतात आले. 18 जुलै 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा संदेश दिला. 9 ऑगस्ट 1942 चलेजाव चळवळीची सुरुवात. भारत छोडो. 14 जून 1945 वेव्हेल योजना जाहीर. 6 ऑगस्ट 1945 अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेने नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला. 18 ऑगस्ट 1945 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात. 24 ऑक्टोबर 1945 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना. 12 मे 1946 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. 16 मे 1946 त्रिमंत्री योजना जाहीर. 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक. अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष. 13 डिसेंबर 1946 राज्यघटनेचा उद्दिष्टांचा ठराव मांडला. 10 जानेवारी 1947 पंडित नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली. 22 जानेवारी 1947 राज्यघटनेचा उद्दिष्टांचा ठराव पास झाला. 3 जून 1947 माउंटबॅटन योजना आली. 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित. 22 जुलै 1947 भारतीय राष्ट्रध्वज मान्यता. 14 ऑगस्ट 1947 स्वतंत्र पाकिस्तान देश निर्मिती. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले. 29 ऑगस्ट 1947 मसुदा अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब. 23 ऑक्टोबर 1947 जम्मू काश्मीर भारतात विलीन. 30 जानेवारी 1948 महात्मा गांधीची हत्या. नथुराम गोडसे. 20 फेब्रुवारी 1948 जुनागड संस्थान भारतात विलीन. 6 मार्च 1948 SRPFची स्थापना. 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद संस्थान भारतात विलीन. 10 डिसेंबर 1948 मानवी हक्काचा जाहीरनामा. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय राज्यघटना स्वीकृत. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीताला घटना समितीची मान्यता. 26 जानेवारी 1950 राज्यघटनेची अंमलबजावणी. 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. 15 मार्च 1950 नियोजन आयोगाची स्थापना. 1 एप्रिल 1951 भारतात पंचवार्षिक योजना सुरू. 6 ऑगस्ट 1952 राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना. 28 सप्टेंबर 1953 नागपूर करार. 29 डिसेंबर 1953 फाजल अली कमिशनची नियुक्ती. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण. 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना. 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस.
02 ऑक्टोबर 1959 पंचायत राज व्यवस्थेला सुरुवात. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना. 19 डिसेंबर 1961 गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त. 1 मे 1962 महाराष्ट्रात पंचायत राज सुरुवात. 19 जून 1966 बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. 9 जुलै 1972 दलित पॅथर पक्षाची स्थापना. 15 ऑगस्ट 1972 भारतात पिनकोडची सुरुवात. 31 ऑक्टोबर 1984 इंदिरा गांधींची हत्या. 11 जुलै 1987 जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. 10 जून 1999 शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. 26 नोव्हेंबर 2008 मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला. 15 ऑगस्ट 2009 फोर्स 1ची स्थापना. 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना. 1 जुलै 2017 भारतात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू. 15 ऑगस्ट 2018 पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.